नमस्कार, मी सविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत। आज आपण घोसाळ्याची भाजी बनवणार आहोत। बनवायला ही भाजी एकदम साधी आणि सोपी आहे, अगदी झटपट बनवून तयार होते आणि चवीला पण खूप छान लागते। चला तर घोसाळ्याची भाजी कशी बनवायची ते पाहूया। तर इथे मी घोसाळ्याची भाजी घेतलेली आहे। त्यानंतर मूठभर चणा डाळ मी 1 तासापूर्वी पाण्यामध्ये भिजवून घेतलेली आहे। तर पहा, डाळ छानपैकी भिजलेली आहे। पहा, अगदी सहज मोडता येते। आता ही भाजी आपण कापून घेऊया। तर सुरुवातीला भाजीचा दोन्हीकडचा टोकाकडचा भाग कापून काढूया। त्यानंतर अगदी हलक्या हाताने ही जी वरची साल आहे ती काढून टाकूया। अगदी हलक्या हाताने साल काढून घ्यायचे। तर पहा, या भाजीची वरवरची साल अगदी हलक्या हाताने मी काढलेली आहे। आणि आता या भाजीला आपण कापून घेऊया। तर पाहिजे त्या आकारामध्ये तुम्ही ही भाजी लहान मोठ्या आकारात कापून घेऊ शकता। तर पहा, मधून 2 भाग करून झाल्यानंतर अशा पद्धतीने भाजी बारीक कापून घ्यायची। आणि आता ही राहिलेली भाजी आहे ती अशाच पद्धतीने कापून घेते। तर इकडे गॅसवर मी कढई गरम करायला ठेवलेली आहे। आता या कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकूया। आता तेल हलकसं गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकूया। मोहरी छानपैकी तडतडली पाहिजे। तर पहा, इथे आपली मोहरी छानपैकी तडतडलेली आहे। आता यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकूया। जिरे पण छानपैकी फुटू द्यायचे। त्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा टाकूया। सोबतच थोडासा कढीपत्ता टाकूया आणि हा कांदा छान तांबूस रंगावर भाजून घेऊया। कांद्याला सतत परतत राहायचं, म्हणजे मग तो सगळीकडून व्यवस्थित भाजला जातो। तर पहा, इथे आपला कांदा छानपैकी मऊ शिजलेला आहे। याचा हलकासा रंग सुद्धा बदललेला आहे। आता यामध्ये 8 ते 10 पाकळ्या ठेचलेला लसूण टाकूया आणि हा लसूण सुद्धा कांद्यासोबत परतून घेऊया। तर साधारण मिनिटभर लसूण कांद्यासोबत परतून झाल्यानंतर यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो टाकूया आणि हा टोमॅटो सुद्धा परतून घेऊया। टोमॅटो सुद्धा यामध्ये छान मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। तर पहा, इथे आपला टोमॅटो सुद्धा छानपैकी मऊ शिजलेला आहे। आता यामध्ये आपण काही मसाले टाकूया। अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा लाल मिरची पावडर, पाव चमचा हिंग, अर्धा चमचा गरम मसाला पावडर आणि हा आपला वर्षभरातला साठवणीतला मसाला टाकूया 1.5 चमचा। तर हा 1 चमचा आणि हा अर्धा चमचा। तर हे सर्व मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता हे मसाले सुद्धा व्यवस्थित परतून घेऊया। सर्व मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे, म्हणजे मग त्याचा कच्चा वास भाजीला राहत नाही। आता साधारण 1 मिनिटभर हे मसाले फोडणीमध्ये परतून झाल्यानंतर यामध्ये ही भिजवून घेतलेली चणा डाळ टाकूया। चणा डाळीऐवजी तुम्ही तुमच्या आवडीची कुठलीही डाळ वापरू शकता। आता ही डाळ सुद्धा या फोडणीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया।
सोबतच ही कट केलेली भाजी टाकूया। मिक्स करून घेऊया। भाजी व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया। मिक्स करून घेऊया। आणि आता डाळ आणि भाजी फोडणीमध्ये व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये अगदी थोडंसं पाणी टाकूया। साधारण अर्धा कप पाणी मी यामध्ये टाकलेलं आहे। मिक्स करून घेऊया। आणि आता कढईवर झाकण ठेवूया। गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवूया आणि ही भाजी शिजून घेऊया। फक्त दर 2 ते 3 मिनिटांनी कढईवरचं झाकण काढून भाजी उलटण्याने खालीवर करून घ्यायची, म्हणजे मग भाजी सगळीकडून व्यवस्थित शिजली जाते। आणि आता 2 ते 3 मिनिटे झालेली आहेत। कढईवरचं आपण झाकण काढूया। भाजी थोडीशी खालीवर करून घेऊया। भाजी थोडीशी खालीवर करून झाल्यानंतर पुन्हा कढईवर झाकण ठेवूया आणि ही भाजी शिजून घेऊया। गरज वाटली तर यामध्ये पुन्हा थोडंसं पाणी टाकून ही भाजी शिजून घेऊ शकता। आणि आता एकूण 8 ते 10 मिनिटे झालेली आहेत। कढईवरचं आपण झाकण काढूया। मधल्या वेळेस सुद्धा ही भाजी मी उलटण्याने हलवून घेतली होती। आता पुन्हा एकदा थोडीशी खालीवर करून घेऊया। तर पहा, इथे आपली भाजी अगदी व्यवस्थित शिजलेली आहे आणि डाळ पण छानपैकी शिजलेली आहे, तुम्ही पाहू शकता। आता यामध्ये 2 ते 3 चमचे भाजलेला शेंगदाण्याचा कूट टाकूया। थोडासा दाणेदारच कूट केलेला आहे। त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया। मिक्स करून घेऊया। रंग पण सुरेख आलेला आहे भाजीला। बनवायला ही भाजी एकदम साधी आणि सोपी आहे। तर पहा, मस्तपैकी इथे आपली भाजी बनवून तयार झाली आहे। तर आता गॅस बंद करूया आणि ही भाजी काढून घेऊया। तर पहा, इथे आपली घोसाळ्याची भाजी बनवून तयार आहे। तुम्ही पाहू शकता एकदम मस्तपैकी ही भाजी बनवून तयार झाले। रंग पण छान आलेला आहे भाजीला। बनवायला ही भाजी एकदम साधी आणि सोपी आहे। अगदी झटपट बनवून तयार होते। चपाती, भाकरी किंवा मग वरण भातासोबत ही भाजी चवीला एकदम मस्त लागते। तर नक्की करून पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।